स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात बघा, शांतनू बसलेला असतो. पल्लवी शांतनूसाठी पोहे घेऊन येते. खरं तर ते पोहे मोठ्या आईने बनवलेले असतात. पल्लवी शांतनूला पोहे खाण्यासाठी देते. शांतनू पोह्यांचा पहिला घास खातो व तो पल्लवीला विचारतो, पल्लवी हे पोहे कोणी बनवले? आता पल्लवी मात्र घाबरते. पल्लवीला वाटतं की आता शांतनूला समजणार. शांतनू पल्लवी समोर येतो. पल्लवी तत मम करू लागते. शांतनू पल्लवीला बोलतो की तुला काय वाटलं की मला समजणार नाही हे पोहे कोणी बनवले? अगं लहानचा मोठा हेच हिच्याच हातचं खाऊन झालोय. तिच्या हातची चव मला समजणार नाही. आणि तुला माहिती आहे ना, मला तिचं तोंड देखील बघायचं नाही आहे. आणि तू तिच्या हातची बनवलेली पोहे माझ्यासमोर घेऊन आली. काय करते पल्लवी? तुला समजत नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे तुला हे माहीत असून देखील तू हे पोहे माझ्यासमोर घेऊन आली. पल्लवी म्हणते, शांतनू मी तरी काय करू? जेव्हा मी पोहे आणण्यासाठी गेले तेव्हा मला व्यवहारिक काकूंनी सांगितलं की सकाळीच उठून मोठ्या आईने पोहे बनवले. आता हे अन्न वाया घालवायचं का? त्यासाठी मी हे पोहे घेऊन आले. बरं ठीक आहे, तुम्ही नका खाऊ, मी दुसरं काहीतरी तुमच्यासाठी बनवून घेऊन येते. शांतनू पल्लवीला म्हणतो, नको बनवू, मी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काहीतरी खाऊन घेईल. आता तू फक्त अभ्यासावरती फोकस कर. चल आपण आईंना भेटून निघूया. आता इकडे मोठे काका बेडवरती निवांत लोळत झोपलेले असतात. मोठी आई येते आणि रागातच मोठ्या काकांना म्हणते, काय हो तुम्हाला काही कळतं का? तुम्ही निवांत लोळत पडलाय, इथे लोक आहे आणि दरवाजा देखील उघडा आहे. तुम्हाला काही जरा परिस्थितीचं काही भान ठेवा. तेव्हा मोठे काका मोठ्या आईला म्हणतात, काय आहे ना, आता बऱ्याच दिवसानंतर एसीची हवा मिळाली ना, तेव्हा वेळेचं भानच नाही राहिलं. मोठे काका म्हणतात, पण अगं तू घामाघूम का झाली एवढी? मोठी आई म्हणते, घरातली सर्व कामं मीच केली. मी आता खरं सांगू का, हे चांगुलपणाचं जे ओझं आहे ना ते मला जड झालंय. मोठे काका म्हणतात, ज्या गोष्टींची आपल्याला सवय नसते ना त्यांचा त्रास होतोच सुपर्णा. मोठ्या काकांना म्हणते, तुम्हाला अर्धांगवायू झालाय, तुम्ही अर्धांगवायू झाल्यासारखं लोळत राहा. मोठे काका विचारतात, आता हे नाटक किती दिवस करावं लागणार आहे? मोठी आई म्हणते, जोपर्यंत आपण सुधारलो आहोत याची खात्री घरच्यांना होत नाही तोपर्यंत. जोपर्यंत आपल्या ताब्यात पूर्ण घराची सत्ता येत नाही तोपर्यंत आपल्याला हे नाटक असंच चालू ठेवावं लागणार. आत्ताशी उपकार म्हणून आपल्याला घरात प्रवेश मिळालाय, परंतु आपल्याला खूप मोठा लांबचा पल्ला गाठायचा आहे. जरा थोडीशी कळ काढा, मग बघा राज्य आपलंच. आता इकडे शांतनू व पल्लवी आदिती मॅडमला भेटण्यासाठी आलेले असतात. प्रभाकर सर देखील तिथेच लांब उभे असतात. शांतनू म्हणतो, आय एम सॉरी आई, ज्या लोकांनी तुला आयुष्यभर छळलं त्या लोकांना मला घरात घ्यावा लागला. मी तुझा अपमान केलाय आई. ज्यांचं मला आयुष्यात कधी तोंड बघायचं नव्हतं त्यांना मला आज घरात घ्यावं लागलं, कारण की माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. माझा नाविलाज झाला. खरंच मला माफ कर आई, मला माफ कर. आता पल्लवी शांतनूला म्हणते, शांतनू अहो वाईट वाटून घेऊ नका. आपला कुठलाही स्वार्थ नव्हता त्यांना आपल्या घरात आणण्यासाठी. ना तुमचा होता ना माझा होता. आपण काही कारणामुळे त्यांना आणलंय. मी आईंना खूप वर्षांपासून ओळखते. या निर्णयामुळं त्यांना वाईट वाटणार नाहीच, त्या उलटं समजून घेतील. आपल्या संकट काळात 2 पावले मागे जाण्याची तयारी नेहमी ठेवावी असं त्या म्हणायच्या नेहमी. आई जर शुद्धीवर असताना त्यांनी सुद्धा आपल्याला त्यांना घरी घेऊन येण्याचा सल्ला दिला असता. तेव्हा प्रभाकर सर रागाने बोलतात, अजिबात नाही पल्लवी, तिने असा सल्ला दिलाच नसता. आणि तिने जरी हा निर्णय घेतला असता ना तरी देखील तिला मी असं करू दिलं नसतं. तिच्या जीवावरती उठणाऱ्या लोकांना मी माझ्या घरात थारा दिला नसता. प्रभाकर सर तिथून रागाने निघून जातात. पल्लवी बाबा बाबा असं करत असते. प्रभाकर सर मात्र काहीही ऐकत नाही. आता शांतनू इकडे पल्लवीला म्हणत असतो, पल्लवी सर्वाधिक जास्त त्रास बाबांनाच होत असणार, फक्त आपल्याला बोलून दाखवत नाही. आपल्याला हे समजून घ्यायला हवं. पल्लवी म्हणते, ठीक आहे, हो मी त्यांच्याशी बोलेल, मी त्यांना समजावून सांगेल आपण त्यांना का घरामध्ये घेतलं ते. शांतनू पल्लवीला म्हणतो, पण पल्लवी तू आता अभ्यासावर फोकस कर, बाबांशी नंतरून बोल, तुला आधीच अभ्यासाचं टेन्शन आहे. पल्लवी आदिती मॅमच्या जवळ जाते. त्यांना म्हणते, मी कोणतीही परीक्षा तुमच्या आशीर्वादाशिवाय दिली नाही, आज देखील मला आशीर्वाद द्या. पल्लवी आदिती मॅमच्या पायांचं दर्शन घेते. तेव्हा शांतनू पल्लवीला विचारतो, त्या नवीन सिस्टर येणार होत्या ना, त्यांचं काय झालं? पल्लवी म्हणते की हो, त्यांचा फोन आला होता, त्या येतीलच थोड्या वेळात, पण आपल्याला आता निघावं लागेल. पल्लवी म्हणते की मी मेघनाला सांगून देते, मग त्या बघून घेतील. मग शांतनू आदिती मॅमच्या जवळ जाऊन भावनिकपणे आदिती मॅमकडे बघू लागतो. आता इकडे विनायक गाडीमध्ये बसलेला असतो. त्याच्या शेजारच्या सीटवरती एक व्यक्ती असतो.
ती व्यक्ती विनायकला म्हणते, काय विनायकराव, काय चाललंय? बरं चाललंय म्हणा. सूर्यवंशी काकांची कीर्ती आली आमच्या कानावर. फार मोठं काम केलं राव. शिक्षण संस्थेमध्ये लोकांना येडं बनवायचं काम सोपं नाहीये. तो म्हणतो की काय विनायकराव, मग तुम्हाला काही मिळाला नाही का हिस्सा? विनायक म्हणतो, हो, मी नव्हतो हो त्या फ्रॉडमध्ये, आणि मी जर त्या फ्रॉडमध्ये असतो तर आज ही परिस्थिती आली असती का माझ्यावर? तो व्यक्ती म्हणतो, कसली परिस्थिती विनायकराव? विनायक म्हणतो, पायगुडे साहेब, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. पैशांची थोडी गरज होती हो. तेवढं साहेबांना विचारून बघा की, थोडं पैशांसाठी ॲडजस्ट करायचं होतं. पायगुडे साहेब म्हणतात, अहो तुम्ही 2 दिवसापूर्वी बोलायचं ना, साहेब दौऱ्यावरती गेलेत. विनायक बोलतो की दौऱ्यावरती म्हणजे नेमकं कुठं? तेव्हा तो व्यक्ती म्हणतो, बँकॉकला गेलेत. आता त्यांचं मन भरतील तेव्हा येतील परत. विनायक म्हणतो, पायगुडे साहेब जरा बघा ना, जरा अर्जंट आहे, काहीतरी होतंय का बघा, पैशांची फारच गरज आहे. तो व्यक्ती म्हणतो, आमच्या हातात काय आहे? साहेब परत आले की बघू. तुम्ही फोनवरती सांगितलेली रक्कम जरा मोठीच आहे जरा. विनायक म्हणतो, अहो तुम्हाला ही रक्कम काही जड नाही हो, एकदा सांगून बघा ना साहेबांना, आणि साहेबांना काही हवं असेल तर सांगा, आपण करू मॅनेज. ती व्यक्ती म्हणते, आता साहेबांचे छंद तुम्हाला माहितीच आहे, त्यांना जे हवं आहे ते द्या, तुमचं काम होऊनच जाईल. काय येतंय ना मग लक्षात? अप्रत्यक्षरित्या तो व्यक्ती विनायकला वाईट कामासाठी प्रवृत्त करत असतो, आणि असं बोलून ती व्यक्ती तिथून निघून जाते. आता इकडे सिस्टरसाठी मोठ्या आईने चहा आणलेला असतो. मोठी आई सिस्टरला म्हणत असते की तुम्ही आमच्या जाऊबाईंची किती काळजी घेता, आता तुमची देखील काळजी घ्यायला हवी ना, घ्या चहा घ्या. आता सिस्टर इकडे येऊन चहा पिऊ लागतात. मोठी आई आदिती मॅमच्या जवळ जाते आणि म्हणते की अगं आदिती, मी खरंच खूप पापं केली ग, मला आता काही समजत नाहीये कशा प्रकारे मी या पापांचं प्रायश्चित्त करू. मी आता एक काम करणार आहे, दररोज तुझे पाय पकडणार आहे आणि तुझी माफी मागणार आहे. मला माहिती आहे मी माफीच्या पात्र नाही आहे, माझी लायकी देखील नाही आहे तुझ्यापुढे उभे राहण्याची, तरी देखील मी माफी मागणार आहे. मग मोठी आई रडतच म्हणत असते, आदिती माझं चुकलं ग, मला माफ कर. पुढ्यात प्रभाकर सर तिथे आलेले असतात. मोठी आई आदितीच्या रूममध्ये आले हे बघून त्यांना मोठा धक्का बसतो. प्रभाकर सर मोठ्याने म्हणतात, थांबा वहिनी, आणि तुम्ही इथे काय करताय? आणि माफी मागायची नाटकं कसली आहे? असं काही करायची काही गरज नाहीये. एक वेळ विंचून अंगी मारायला विसरेल, पण तुमच्या स्वभावात फरक पडणं शक्य नाहीये. मुळात माणसाचा स्वभाव बदलण्यासाठी अंगात चांगुलपणा असावा लागतो. चांगुलपणा तुमच्यामध्ये नाहीच आहे. आणि तुम्ही इथे का आलात आणि कशासाठी आलात? मोठी आई म्हणते की मी आदितीची माफी मागायला आले होते. प्रभाकर सर म्हणतात, हे माफी मागायचे नाटकं बंद करा आता. तुमच्या या नाटके वागण्याला घरातले भुलले असतील, पण मला चांगलंच माहिती आहे, आणि माझ्यावरती याचा काडी मात्र परिणाम होणार नाही. मुळात तुम्हाला घरात घेतलं हेच पटत नाही मला, आणि आजही पटत नाही. आता आलाच आहात तर हे लक्षात ठेवा की आदितीच्या रूममध्ये येण्याची हिंमत देखील करू नका, आणि डोकून बघायची हिंमत देखील करू नका, नाहीतर माझ्या इतका कोणी दुसरा वाईट नसेल. मोठी आई रडत रडत नाटक करून तिथून निघून जाते. आता विनायक इकडे एका व्यक्तीला म्हणत असतो की प्रकाश, मला तुझ्यावरती एक मोठी जबाबदारी टाकायची आहे. विनायक म्हणत असतो की आपल्या कॉलेजमध्ये काही गरजू मुली आहेत ज्या गावाकडनं येतात, त्यांना पैशांची गरज असते, त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असते. अशा मुलींचे मोबाईल नंबर आणि रोल नंबर मला आणून दे, सोबतच त्यांची काही डिटेल्स असतील तर त्या देखील आणून दे. प्रकाश बोलतो की का सर? पण आता विनायकला राग येतो. विनायक रागावूनच बोलतो की मी सांगितलंय तेवढंच करायचं, जास्त प्रश्न बोलायचे नाही, आणि आपल्यात जे बोलणं झालंय ते आपल्या दोघांतच राहील, आणि जर बाहेर कुठं जर पचकला तर तुझा पत्ता कायमचा कट. तुला नोकरी जर टिकवायची असेल तर करावं लागेल. प्रकाश म्हणतो, सॉरी साहेब, मी कोणालाही बाहेर काही सांगणार नाही. विनायक म्हणतो, एकदा आपलं हे काम झालं की आपली बाकीचे कामं झटपट होतील. आता इकडे मोठी आई हातामध्ये झाडू घेऊन शांतनूची वाट बघत असते. मुद्दामून शांतनू समोर झाडण्याचं नाटक करत असते. आता शांतनू आणि पल्लवी कॉलेजवरून आलेले असतात. मोठी आई खोकण्याचं नाटक करते. पल्लवी तिच्यासाठी पाणी घेऊन जाते. पल्लवी मोठ्या आईला म्हणते की सावकाश सावकाश. शांतनू दुरून हे सर्व काही बघत असतो. मग मोठी आई पाणी पिते. शांतनूला हे काही पटत नाही. शांतनू तिथून निघून जातो. मोठी आई म्हणते, अगं शांतनू रागवला का ग? त्याची यायची वेळ आहे हे मला आठवलंच नाही, तर मी समोरच आले नसते. तू एक काम करशील का? तो कॉलेजमधून निघाला ना मला फोन करून सांगत जा, म्हणजे मी त्याच्या समोरच येणार नाही. पल्लवी देखील काही न बोलता तिथून निघून जाते. मोठी माई
आता मोठी आई मनातच म्हणत असते की शांतनूने किती जरी ठरवलं तरी तो माझ्यापासून दूर राहू शकत नाही. आता मी इथेच आहे म्हटल्यावर त्याच्या तोंडावर तर येणारच. आता शांतनू इकडे मोबाईल बघत असतो. पल्लवी मनातच विचार करत असते की आता जर अशाच प्रकारे मोठी आई जर शांतनू समोर येत राहिली तर शांतनू रोज चिडतील. पल्लवी शांतनूला म्हणते की आपल्याला अशा गोष्टींना दुर्लक्ष करण्याची सवय लावून घ्यावी लागेल. शांतनू पल्लवीला म्हणतो की तू कशाबद्दल बोलते. शांतनू म्हणतो असो, तू इकडे ये ना पल्लवी, तुला एक दाखवतो. आता पल्लवीला वाटतं शांतनू का बोलवत आहे. शांतनू पल्लवीला जवळ बोलवतो आणि पल्लवीला मोबाईलमध्ये दाखवत म्हणतो की माझा एक मित्र आहे, त्याच्या पेंटिंग्स आहे, त्याचं एक्झिबिशन आहे, आपल्याला इन्व्हाइट केले. पल्लवी शांतनू म्हणते की तुम्ही चिडलेले नाही आहात. शांतनू म्हणतो अगं कलाकार आहे, आर्टिस्ट आहे, काय चिडायचं त्यात. पल्लवी म्हणते अहो त्याबद्दल नाही बोलत आहे. पल्लवी म्हणते की कार जवळ जे घडलं त्यामुळे तुम्हाला राग नाही आला. शांतनू म्हणतो काय घडलं कार जवळ, मला नाही आठवते. पल्लवी आश्चर्याने शांतनू बघत असते. शांतनू पल्लवीला म्हणतो की काही व्यक्ती माझ्यासाठी अस्तित्वातच नाही आहेत. जे व्यक्ती माझ्या जवळचे आहेत मी त्यांच्याकडेच बघणार. आता इकडे विनायक कॅबिनमध्ये बसलेला असतो. तिथे प्रकाश फाईल घेऊन येतो. विनायक फाईल बघत म्हणतो की याच्यामध्ये बाहेर असलेल्या आणि पैशांची गरज असलेल्या मुलींचे मोबाईल नंबर आहेत ना. प्रकाश म्हणतो हो सर. मग विनायक हसू लागतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत मोठी आई मोठ्या काकांना सांगते मी आता आदितीची सेवा करणार. मी ती बरी व्हावी म्हणून किती धडपडते हे एकदा शांतनूने बघितलं ना, मग त्याचा माझ्यावरती असलेला राग कमी होईल. मग पुन्हा एकदा या घरावर आणि शांतनूवरती ताबा करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होणार. त्या काकांना हे पटतं आणि ते हसू लागतात. ते मोठी आई पुन्हा एकदा आदिती मॅमच्या रूममध्ये आलेली असते. मोठी आई सिस्टरला म्हणते की मी हा अंगारा आणलाय, हा अंगारा लावला ना तर लगेच बरी होईल. आदिती पुढ्यात शांतनू तिथे येतो आणि मोठ्या आईला म्हणतो थांब. शांतनू सोबत पल्लवी असते आणि मोठी आई मागे वळून बघते. मोठी आई मागे वळून शांतनूकडे बघते. शांतनू मात्र प्रचंड चिडलेला असतो. कालच्या भागात कमेंट करणाऱ्या आपल्या सदस्यांची नावे होती योगेश मेश्रम, धनश्री देशमाने, आकाश जाधव, रेश्मा भगत, जयेंद्र मंत्री, प्रतिमा, आनंद केसवानी, मुकुंद कुलकर्णी, गीता चंदेर, रमा निगुडकर, अरुणा संसारे, अपर्णा मायेकर आणि ज्योती पाटील. मित्रांनो तुमच्या कमेंट्स आम्ही नेहमी वाचत असतो. तुम्ही जेव्हा कमेंट करतात तेव्हा आम्हाला खूप जास्त आनंद होतो. तर मित्रांनो अशाच कमेंट करत राहा. धन्यवाद.